नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 1 मार्च 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये नगरपालिका, PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना, FDI, 74व्या प्रजासत्ताक दिन, T20 सर्वाधिक विकेट, कल्की धाम मंदिर आणि चंद्रयान 3 वर आधारित ज्या काही आपल्याकडे न्यूज आहे त्या न्यूजना या ठिकाणी आपण मित्रांनो MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडे जी पहिली न्यूज आहे ती नगरपालिकेसंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की आपल्या राज्यामध्ये ज्या काही महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी 4 सदस्यीय प्रभागांची निर्मिती करण्यात येईल आणि तशा प्रकारचा तो निर्णय आहे। अलीकडील काळामध्ये सरकारने त्यांचा जो काही निर्णय आहे तो कशा प्रकारे वारंवार बदलला आहे त्याची एक शृंखलाच या ठिकाणी तुम्ही या न्यूजच्या माध्यमातून पाहू शकताय। या न्यूजमध्ये ॲज इट इज आपल्यासाठी काही महत्त्वाचे नाहीये, परंतु या ठिकाणी जे काही महानगरपालिका आहे किंवा पालिका आहेत यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चला तर जे काही आपला आजचा क्वेश्चन आहे तो या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात जुनी नगरपालिका कोणती? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पर्याय A मद्रास, पर्याय B बॉम्बे, पर्याय C आपल्याकडे आहे कलकत्ता आणि शेवटचा पर्याय मित्रांनो आपल्याकडे आहे पर्याय D यापैकी नाही। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतातील सर्वात जुनी नगरपालिका ती आहे मद्रास नगरपालिका, त्यानंतर बॉम्बे आणि कलकत्ता या नगरपालिका दिसतात। परंतु जर सर्वात जुनी नगरपालिका तुम्हाला कोणी विचारलं तर मद्रास, ज्याला की आज आपण चेन्नई या नावाने ओळखतो आणि चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 2 जो की या ठिकाणी PM सूर्यघर मुफ्त बिजली योजने संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। PM सूर्यघर योजनेसाठी 75,000 कोटी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 11 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळवून देणारी PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे आणि त्यासाठी 75 कोटीला या ठिकाणी केंद्र सरकारकडून मान्यताही देण्यात आली आहे। या ठिकाणी या न्यूजवर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना कोणी सुरू केली अशा प्रकारचा किंवा कोणी लॉन्च केली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय A द्रौपदी मुर्मू, पर्याय B नरेंद्र मोदी, पर्याय C राजनाथ सिंह आणि शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे S जयशंकर। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी 13 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची सुरुवात केली आहे। या ठिकाणी द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत, राजनाथ सिंह हे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत आणि S जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत। हे जे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत कार्य करतात, त्यांचा पदभार काय याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतात त्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन मागच्या काही दिवसांमध्ये आयोगाकडून विचारले गेलेले आहेत। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे जो की या ठिकाणी FDI संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। थेट परदेशी गुंतवणुकीत 13% घसरण अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 11 वरती दिसून जाईल। म्हणजे मागच्या एप्रिल आणि डिसेंबर या 9 महिन्यामध्ये या ठिकाणी जी काही थेट परदेशी गुंतवणूक आहे जिला की आपण FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्यामध्ये या ठिकाणी घट झाली आहे अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला FDI म्हणजे काय, FDI आणि FII काय यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ज्याला की मराठीमध्ये आपण थेट परदेशी गुंतवणूक असे म्हणतो। FDIच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जी काही गुंतवणूक होते त्यामध्ये मालमत्ता निर्मिती केली जाते किंवा स्थावर मालमत्तेची या ठिकाणी निर्मिती होते। निर्मिती म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल X नावाचा कारखाना आहे, एक फॉरेन कंपनी आहे ती आपल्या भारतामध्ये X नावाचा कारखाना निर्माण करेल आणि त्या X नावाच्या कारखान्यामधून पेन किंवा इतर
कोणत्याही वस्तूचं त्या ठिकाणी उत्पादन होईल। यामुळे काय होईल, आपल्या देशातील जे काही नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार निर्माण होईल। म्हणजे या ठिकाणी ते एक प्रकारे स्थावर मालमत्ता निर्माण करतील जी परमनंट स्वरूपाची असेल। यामुळे या देशामधील जो काही कच्चा माल आहे त्या कच्च्या मालावर या ठिकाणी प्रक्रिया होईल। या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आणि या ठिकाणचं जे काही गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटला या ठिकाणी कर भेटल। म्हणजेच या ठिकाणी FDI ही कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक मानली जाते, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढची नंबर 2 ची गुंतवणूक आहे FII, ज्याला की आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो। जे काही आपल्याकडे शेअर मार्केट आहे त्या शेअर मार्केटमध्ये जी काही गुंतवणूक होते त्याला आपण FII गुंतवणूक असे म्हणतो। या गुंतवणुकीमधून कसल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता निर्माण केली जात नाही, कसल्या प्रकारच्या या ठिकाणी एखादी फॅक्टरी कारखाना या ठिकाणी इस्टॅब्लिश केला जात नाही आणि त्यामधून कसल्याही प्रकारची रोजगार निर्मिती होत नाही। तर हा जो मुख्य डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जे काही FDI वर आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतात FDI ला 2 मार्गांनी परवानगी आहे, ज्यामध्ये एक मार्ग आहे सरकारी मार्ग आणि दुसरा मार्ग कोणता, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A दुसरा मार्ग स्वयंचलित मार्ग, पर्याय B व्यापारी मार्ग, पर्याय C बँक मार्ग आणि पर्याय D आपल्याकडे आहे वरील सर्व। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या भारतामध्ये जी काही FDI च्या अंतर्गत गुंतवणूक होते ती 2 मार्गांमध्ये होते। त्यामध्ये एक आहे गव्हर्नमेंट रूट की ज्याला की आपण सरकारी मार्ग म्हणतो आणि दुसरा जो मार्ग आहे तो आहे ऑटोमॅटिक रूट, ज्याला की आपण स्वयंचलित मार्ग असे म्हणतो। या ठिकाणी गव्हर्नमेंट रूटच्या माध्यमातून जी काही FDI ची गुंतवणूक भारतामध्ये होते त्या ठिकाणी सरकारचं तुम्हाला अप्रूव्हल घ्यावं लागतं, सरकारची त्या ठिकाणी मान्यता असणं गरजेचं असतं। म्हणजे काही क्षेत्रामध्ये अशी गुंतवणूक केली जाऊ शकते की ज्या ठिकाणी तुम्हाला सरकारची मान्यता घ्यायची गरज नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही सरळ गुंतवणूक करू शकताय। मग अशा प्रकारचे ह्या 2 मार्गाच्या माध्यमातून भारतामध्ये FDI च्या अंतर्गत गुंतवणूक केली जाऊ शकते। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 च्या स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत। चला या ठिकाणी प्रश्न पाहूया। 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला सर्वोच्च पारितोषिक मिळाले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या प्रश्नाला तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे, यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। पर्याय A महाराष्ट्र, पर्याय B उत्तर प्रदेश, पर्याय C गुजरात आणि शेवटचा पर्याय आहे आपल्याकडे उत्तराखंड D। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही अलीकडेच आपण 74वा प्रजासत्ताक दिन साजरा केला 26 जानेवारी रोजी, त्या परेडमध्ये जो काही राज्य आहे ज्याच्या झाकीला सर्वोच्च पारितोषिक मिळाले ते राज्य आहे या ठिकाणी उत्तराखंड या राज्याच्या झाकीला या ठिकाणी सर्वोच्च पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय D। पाहूया प्रश्न क्रमांक 5। कोणता गोलंदाज T20 मध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। म्हणजे जे काही T20 क्रिकेट आहे यामध्ये सर्वाधिक विकेट कोणत्या भारतीय गोलंदाजाने घेतले आहेत, अशा प्रकारचा सरळ आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A भुवनेश्वर कुमार, पर्याय B रविचंद्र अश्विन, पर्याय C जसप्रीत बुमराह आणि पर्याय D आपल्याकडे आहे युजवेंद्र चहल। तर त्या भारतीय गोलंदाजाचे नाव आहे मित्रांनो पर्याय D युजवेंद्र चहल। या भारतीय गोलंदाजाने T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेतले आहेत। बरेच व्यक्ती या ठिकाणी जसप्रीत बुमराहला राईट करतील, परंतु या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय D युजवेंद्र चहल। पाहूया प्रश्न क्रमांक 6। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील संभल येथे कल्की धाम मंदिराचे भूमिपूजन केले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी प्रश्न असाही बनू शकतो की कल्की धाम मंदिर कोणत्या राज्यात आहे किंवा कल्की धाम मंदिर कोठे आहे, अशा प्रकारचा सरळही क्वेश्चन या ठिकाणी बनवला जाऊ शकतो। तर या ठिकाणी जे काही अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभल या ठिकाणी स्थापित निर्माण करण्यात आलेले कल्की धाम मंदिराचे जे काही भूमिपूजन आहे ते या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये केलेले आहे। म्हणजे ज्या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये कल्की धाम मंदिराची निर्मिती करण्यात येत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा जो क्वेश्चन आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, याही क्वेश्चन तुम्हाला स्टार करून घ्यायचा आहे। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7। चंद्रावर जिथे चंद्रयान 3 अवतरले
त्या जागेचे नाव काय ठेवण्यात आले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए तिरंगा पॉइंट, पर्याय बी वंदे भारत, पर्याय सी जय हिंद आणि पर्याय डी आपल्याकडे आहे शिवशक्ती। तर अलीकडेच भारताच्या इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने या ठिकाणी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान लँड केले आहे आणि ज्या ठिकाणी चंद्रयान 3 लँड झाले आहे त्या भागाला शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे। हा जो पॉइंट आहे तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, याही पॉइंटला तुम्हाला या ठिकाणी स्टार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 1 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायलाही तुम्हाला विसरायचं नाहीये। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षे संबंधात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वारंवार तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।